सगळ्यांना हाय, मी धनश्री. ब्रँडचं नाव आहे धनास पैठणी पर्स हाऊस आणि आता आपण बघतो आहोत संवाद भाग 6. खूप छान वाटतंय. संवाद 5 पासून सगळेजण कमेंट करायला लागलेले आहेत आणि मस्त वाटतं, कारण कमेंट येतात तेव्हा आम्ही पण त्यापासून शिकत असतो. आणि आजचा भाग खरं तर त्यासाठीच आहे. धनास पैठणी हा ब्रँड ग्रो होत आता 7 वर्षांचा झालेला आहे आणि खूप मस्त वाटतं. बिकॉज मी जो धनास पैठणी चालू केला तेव्हा मला कोणाचाही गायडन्स नव्हता आणि हे मी माझ्या त्या बालबुद्धीने चालू केलेला व्यवसाय आणि त्याला आता खूप व्याप्त स्वरूप आलेलं आहे. खूप छान वाटतं स्वतः ग्रो होताना. एखादी लेडीज जेव्हा स्वतः कुठली गोष्ट डेव्हलप करते आणि एखादा त्याचा ब्रँडमध्ये हळूहळू कन्व्हर्जन व्हायला लागतं तेव्हा खूप मस्त वाटतं, कारण तिने बऱ्याच गोष्टी सॅक्रिफाईस केलेल्या असतात आपल्या लाईफमधल्या. आणि ते बाळ ते आता छोटं जे होतं ते आता मोठं मोठं होत चाललंय. 7 वर्षांचं ते बाळ झालेलं आहे आणि हे सगळं झालंय हे तुमच्या सहकार्यामुळे झालेलं आहे. त्यामुळे सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्या मित्रमैत्रिणींना धन्यवाद की तुम्ही आम्हाला प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी सांगत असता. त्याप्रमाणे आम्ही इम्प्रूव्हमेंट करत असतो. म्हणजे बरेचसे क्लायंट येतात, अगं धनश्री हे प्रॉडक्ट डेव्हलप कर बरं का, हे खूप छान जाईल. मग त्याचा आम्ही विचार करून ते प्रॉडक्ट तयार करतो आणि ते डेव्हलप करत असतो. आम्ही सर्व्हिसेसमध्ये पण अशाच इम्प्रूव्हमेंट केल्यात. म्हटलं तसं की कोणाचाही गायडन्स न घेता इथपर्यंत आम्ही आलो, तसा तुमचा गायडन्स आम्हाला मिळालाय. सो तुम्ही ज्या काही आम्हाला सजेशन्स देता त्या सजेशन्स वरनं आम्ही इम्प्रूव्ह होत गेलेलो आहे. म्हणूनच आजचा संवाद भाग 6 याच्यासाठी घेतलाय. आज मला तुमच्याकडनं सगळ्यांकडनं निगेटिव्ह कमेंट्स हव्यात आणि कन्फर्म हव्यात. निगेटिव्ह कमेंट्स म्हणजे असं नाही म्हणता येणार की सगळ्याच निगेटिव्ह कमेंट्स, अशा कमेंट्स की ज्या आम्हाला पॉझिटिव्हली घेता येतील किंवा आमच्या सर्व्हिसेसमध्ये काही इम्प्रूव्हमेंट हवी असेल तर ती आम्ही करू शकतो. एक बिझनेस अजून ग्रो होण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टींचे सजेशन्स तुमच्याकडनं आम्हाला हवे आहेत. आमच्याकडे आम्ही आता 7 वर्षामध्ये 20,000 हॅपी कस्टमर्स पर्यंत पोहोचलेलो आहोत. या वर्षीचं माझं टार्गेट 1 लाख ते 2 लाख कस्टमर्स पर्यंत पोहोचण्याचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, इन्स्टा फॉलोअर्स किंवा FB फॉलोअर्स जे असतात ते खूप मोठ्या प्रमाणात आहेत असं नाही म्हणणार मी, कारण बेसिकली आमचा प्रॉडक्ट फोकस आणि क्लायंटला सर्व्हिस देण्यावर माझा जास्त कल असतो. ज्यांनी माझ्याकडनं प्रॉडक्ट्स घेतलेले असतील त्यांना अंदाज असेल. आणि मला तुम्ही खूप छान छान कमेंट्स देत असता, सजेशन्स देत असता. तर आजचे जे कमेंट्स करतील ते निगेटिव्ह कमेंट्स करा. एक्सेप्ट एक कमेंट फक्त ती ऍक्सेप्ट नाही केली जाणार, कारण की ती कमेंट अशी म्हणजे कुठली असेल तर आमच्याकडनं रिप्लाय लेट येतो. बिकॉज ती मॅन्युअल प्रोसेस आहे. याच्यामध्ये ही प्रोसेस पण मी तुम्हाला समजावून सांगते. जेव्हा एखादं लाईव्ह सेशन होतं किंवा जेव्हा एखाद्या प्रॉडक्टचं रील जातं तेव्हा पूर्ण स्टाफ हा फोनवरती असतो, कारण व्हॉट्सअपवरती मेसेजेस आणि व्हिडिओ कॉल चालू असतात. आणि काही प्रॉडक्ट्सला 500 ते 600 मेसेजेस दोन्ही फोन मिळून असतात. ते प्रोसेस करण्यासाठी किंवा प्रत्येक प्रॉडक्ट तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचण्यासाठी, प्रॉडक्टची क्वालिटी चेक करून ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागतो. आणि ही सगळी मॅन्युअल प्रोसेस असल्यामुळे रिप्लाय तुमच्याकडनं लेट येतो. ही फक्त कमेंट मी ऍक्सेप्ट नाही करू शकणार. बाकी काही इम्प्रूव्हमेंट्स असतील तर नक्की सांगा, कारण मी म्हटलं तसं की हे बाळ जे ग्रो होतंय ते अजून ग्रो होण्यासाठी तुम्हीच सगळे मित्रमैत्रिणी मदत करू शकता. आणि खूप छान वाटतं, कारण एकमेकांच्या सहकार्याने एखादा बिझनेस डेव्हलप होत असतो. आणि आम्ही कायमच फक्त आणि फक्त कस्टमर्सला प्रायोरिटी देतो. कस्टमर्स सजेशन्सवर आमचा खूप जास्त भर असतो. आणि आजपर्यंत मॅक्सिमम लोकांनी मला सजेशन्स जे दिलेले आहेत ते मी माझे प्रॉडक्ट्स डेव्हलप करण्यामध्ये नक्की लावलेत. तर तुम्ही ज्या मला कमेंट करणार आहात निगेटिव्ह कमेंट, त्या आम्ही पॉझिटिव्हली घेण्याचा प्रयत्न करून त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून या वर्षभरामध्ये जे माझं टार्गेट आहे 1 लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचं ते मी कंप्लीट करण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद, कारण भरभरून तुम्ही आमच्या प्रॉडक्टवरती प्रेम करता आहात. हे आम्हाला खूप छान वाटतंय की आम्ही एखादा प्रॉडक्ट जेव्हा डेव्हलप करतो त्याचं भरभरून कौतुक करताय, कारण एखादी कौतुकाची थाप पाठीवर असणं फार महत्वाचं असतं त्या ठिकाणी, कारण आपण काहीतरी नवीन डेव्हलप करत असतो. तर नक्की कमेंटमध्ये सांगा काही इम्प्रूव्हमेंट असतील तर नक्की. फक्त निगेटिव्ह कमेंट्स एक्सेप्ट रिप्लायची कमेंट. पुन्हा भेटूयात लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.